फायनली लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि पुन्हा एकदा नवरी नवरदेव स्टेजवरती आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर प्रकारे त्यांचं वेलकम करण्यात आलेलं आहे. तर खूप छान असं अरेंजमेंट केली होती, पण पावसाने गोंधळ घातला त्याच्यामुळे थोडस गोंधळ झालेला होता. पण छान वाटत होतं आणि नवरी नवरदेव स्टेजवर बसले होते. पाहुणे मंडळी त्यांना भेटायला जात होत्या आणि मी आता आलेले आहे इकडं आमच्या ननंदबाईकडे आणि त्यांना म्हटलं चला आपण दोघी थोडस नाचू, कारण त्या आहेत माझ्या डान्स पार्टनर आणि आम्ही दोघी नेहमीच कोणाचंही लग्न असेल आमच्या रिलेटिव्ह मध्ये तर मी त्यांच्या सोबतच असते आणि आम्ही दोघी खूप धमाल करतो. तर त्या थोड्याशा लाजत होत्या कारण मगाशी त्यांचे जावई नव्हते पोहोचले लग्नाला, पण आता ते आलेले आहेत तर ते त्यांना थोडीशी लाज वाटत होती की मी जावयासमोर कशी नाचू म्हणून. तर जाऊन बाजूला उभा राहत होत्या त्या. तर मी म्हंटल या, ते वरती बसलेले आहेत त्यांना नाही दिसणार, ते बाळाजवळ बसलेले होते. आणि तेवढ्यात माझे भाचे आहेत ते आले तर त्यांना मी म्हंटल की बँजोवाल्याला जरा सांगा की गाण्यासोबत बँजो वाजव म्हणजे जरा जास्त मजा येईल नाचायला. पण ते म्हंटले मामी तसं होणार नाही, तुम्ही बँजोवरतीच नाचा. तर मी म्हंटल ठीक आहे चला हरकत नाही नाचते. मग मी पुन्हा ताईंसोबत नाचायला सुरुवात केली आणि दोघींनी मस्त असा ताल धरला आणि नाचलो. पावसाने जरी येऊन चिडचिड केली असेल तरी पण आम्ही मस्त लग्न एन्जॉय केलं. आणि मी तुम्हाला सांगते, मी कोणाचंही लग्न असू द्या मला जर आमंत्रण असेल तर मी आवर्जून त्या लग्नाला जाते आणि खास करून जर मुलीचं लग्न असेल तर मी नक्कीच त्या लग्नाला हजेरी लावते आणि मस्त लग्न एन्जॉय करते. मला अजिबात आवडत नाही की कोणाच्या लग्नाला जायचं आणि तिथं रुसून फुसून बसायचं आणि तिथला माहोल खराब करायचा. मला असं वाटतं लग्नाला गेलो तर रुसवे फुगवे जे आहेत आपले कोणासोबतही असू ते बाजूला ठेवायचे आणि लग्न मस्त एन्जॉय करायचं. जेणेकरून ज्याने लग्न सोहळा ठेवलेला आहे की ज्याच्या मुलीचं लग्न आहे किंवा मुलाचं लग्न आहे त्याला आपल्यामुळे काही त्रास व्हायला नको, उलट आपल्याकडून त्यांना मदतच व्हायला हवी. तर मी तर खूप लग्न एन्जॉय करते. तर आता थोड्याच वेळात नवरीकडच्या कलवऱ्या आणि नवऱ्याकडच्या कलवऱ्या दोघांची जुगलबंदी चालू होणार आहे डान्सची. तर मी देखील फ्लोर वरती नाचायला जाणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवते, ही सगळ्यात छोटी कलवरी स्टेजवरती नाचत आहे, तुम्ही पाहू शकताय. ती माझ्या फ्रेंडची मुलगी आहे. आणि हे बघा आता जुगलबंदी चालू झालेली आहे. नवऱ्याकडच्या कलवऱ्या नाचत आहेत आणि नवरीकडच्याही कलवऱ्या नाचत आहेत. तर त्यातच नवरीकडच्या कलवऱ्यांनी नवऱ्याचे बूट चोरायचा प्लॅन केलेला आहे आणि थोड्याच वेळात मुली बूट चोरणार आहेत. आणि फायनली जो त्यांनी प्लॅन केला होता त्याला आता आम्ही सगळेजण मिळून सक्सेस करणार आहोत. त्याचा व्हिडिओ मला बनवता आला नाही कारण मी देखील तो जो गोंधळ आहे एन्जॉय करत होते. आणि फायनली मुलींनी बुट चोरलेले आहेत आणि आता बुट वापस द्यायचा सौदा चालू आहे. सौदा फायनली कंप्लीट झालेला आहे आणि मुली आता नवरदेवाच्या पायात बुट घालणार आहेत. नवरदेवाच्या पायात बुट घालून झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही आता डान्स करणार आहोत. खूप एन्जॉय केला, खूप मजा आली आणि असंच सगळ्यांचे लग्न सुखाधारी पार पडावेत आणि छान छान असं सगळ्यांनी एन्जॉय करावा हीच कधीही माझी मनापासून इच्छा असेल. तर तुम्ही पाहू शकताय फायनली बुट दिलेले आहेत आणि नवरी नवरदेव मस्तपैकी लग्न एन्जॉय करत आहेत आणि आम्ही देखील खूप एन्जॉय केला. तर रात्रीच्या आता 11:30 पावणे 12 झाले होते. 2 घंटे झाला आमचं बाहेर उभा होते पण त्यांना काही रिक्षा भेटली नाही. तर मग आता मीच बाहेर आले आणि दादांना सांगितले की दादा रिक्षा करून द्या मला. आणि फायनली एक रिक्षावाला तयार झाला आम्हाला घेऊन जायला. तर मी आतमध्ये आले, सगळ्यांचा निरोप घेतला, सगळ्यांना भेटले आणि मुलांना घेऊन चालले आहे आता घरी. तर रात्रीचे आम्हाला निघायला 12 सव्वा 12 झाले होते. तुम्ही पाहू शकता किती काळोख आहे ते आणि पावसाचा ढग आलेला आहे त्याच्यामुळे तर जास्तच अंधार दिसत आहे. येताना पण खूप वैताग आला होता आणि जाताना पण खूप रस्ते खराब असल्यामुळे वैतागलो होतो आम्ही. बाळाला मध्ये झोप आली होती तर तो रिक्षातच झोपला होता. फायनली आम्ही
घराजवळ जवळ पोहोचत आलेलो आहोत. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की जेणे कोणी आपल्या घरच्यांचं लग्न जमवणार असेल आणि लग्नाची तारीख जर उन्हाळ्यात असेल तर प्लीज मे महिन्यात नक्कीच लग्न ठेवू नका. मेच्या शेवटच्या तारखेला तर लग्न ठेवू नका. पावसाचा काहीच भरोसा नाही. आज जी फजिती आमची झाली आहे ती कोणाची होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. आणि फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले, तुम्हाला हा लग्न सोहळा कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे की मेच्या शेवटच्या तारखेला प्लीज करून लग्न कोणी ठेवू नका. खूप गोंधळ उडतो. जी परिस्थिती आज आमच्यावरती आहे उद्या कोणावरतीच येऊ नये अशीच माझी इच्छा आहे. आणि मे महिन्यात प्लीज शेवटच्या तारखेला लग्न ठेवू नका. आणि माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.